15 वर्षाची माझी बायको पलंगावर बसली होती आणि त्याच दिवशी तिला पाळी सुरू झाली होती आणि त्या मुलीचं लग्न माझ्याशी झालं होतं. ती खूप लहान आणि निरागस होती, म्हणून मी तिच्या जवळ गेलो आणि पलंगावर बसून माझा हात तिच्या दुधावर ठेवला. मला तुझे दूध प्यायचे आहे. तेव्हा ती दचकून पलंगाच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि मला म्हणू लागली, हे काय करत आहात तुम्ही? मला हात नका लावू. मी ऐकलं होतं की लग्नाच्या रात्री नवरा बायकोला भेटवस्तू देतो आणि आणि मग झोपून जातात आणि मग सकाळ होते. पण तू माझ्यासोबत हे सगळं काय करत आहेस? तेव्हा मी म्हणालो, खरा खेळ लग्नाच्या रात्री अंधारामध्ये चालू होतो. हे ऐकून ती थोडी घाबरली. आता मलाही माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण झाले होते. म्हणून मी पटकन लाईट बंद केले आणि तिचे हात ओढून तिला माझ्याकडे खेचले. मग मी तिच्यावर माझे प्रेम ओतले. माझं नाव आशिष आहे. माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावून दिलं. पण असं नव्हतं की मला दुसरं कोणी आवडत होतं. मी लग्न केलं कारण मला ते करायचं नव्हतं, कारण जान्हवी अजून खूप लहान होती. माझ्या घरच्यांनी तिचं वयसुद्धा पाहिलं नव्हतं आणि त्यांना माझं लग्न इतक्या लहान मुलीशी लावून द्यायचं होतं. मला इतक्या लहान मुलीशी लग्न करायचं नव्हतं. पण माझ्या घरच्यांनी माझं ऐकलं नाही, कारण माझ्या आईवडिलांना फक्त 2च मुलगी होते आणि आमची लग्न लहानपणीच ठरली होती. जान्हवी माझी बायको होती. माझं लग्न जान्हवीसोबत झालं होतं. आता माझ्या खोलीत जान्हवी नवरीच्या वेशात पलंगावर बसली होती. मला आधी लग्न करायचं नव्हतं, पण लग्नानंतर मी स्वतःला आवरू शकलो नाही. माझ्या उचक्यांसारख्या वायूंवर नियंत्रण ठेवणं मला खूप कठीण झालं होतं. मी तिच्या जवळ जाऊन तिच्या मऊ नरम दुधांवरून बोटं फिरू लागलो आणि बोटांचा स्पर्श होताच ती थरथरू लागली. मग तिने माझा हात मागे खेचला आणि मला म्हणाली, ही कसली निर्लज्जता आहे? हात मागे घे. मी सुद्धा जोर देऊन म्हणालो, मी हात मागे का घेऊ? आता तू माझी बायको झाली आहेस. तसंही तुला माझ्याशी लग्न करायची खूप इच्छा होती आणि तू लग्नामध्ये खूप हसत होतीस. आता तुला हे सुद्धा कळायला हवं की लग्नाच्या रात्री नवरा आपल्या बायकोसोबत अजून काय काय करतो. आज मी तुला इतकी मजा देईन की मी तुझ्या अगदी जवळ आल्यावर तू भानावर नसशील. मी तिला हे सगळं म्हणत होतो आणि माझे शब्द ऐकून ती खूप घाबरली आणि म्हणाली, बघा, मला असले मूर्खपणाचे बोलणे ऐकायला आवडत नाही. मला असा निर्लज्जपणा अजिबात आवडत नाही. म्हणूनच तुम्ही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. असे म्हणून ती पलंगावरून उठली आणि ती खूप अस्वस्थ होती. मी सुद्धा तिला घट्ट धरून उभा राहिलो आणि म्हणालो, मिस जान्हवी, आता निर्लज्जपणा सुरू होईल. तुम्ही या निर्लज्जपणासाठी चांगली तयारी केली पाहिजे. लग्नाच्या रात्री काय काय घडतं हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. जान्हवी म्हणाली, मला लहान समजू नका. लग्नाच्या रात्री नवरा काय करतो हे मलाही माहीत आहे. हे ऐकून मला थोडी चिंता वाटली. मी तिला विचारले, नवरा बायकोबरोबर काय काय करतो? कृपया मलाही सांगा. ज्या प्रकारे ती बोलत होती, मला वाटले आता ही लग्नाची रात्री मला काहीच करू देणार नाही. तुम्हाला याबद्दल काही माहीत आहे का? ती म्हणाली की लग्नाच्या रात्री नवरा बायकोला एक गिफ्ट देतो. मी विचारलं की त्यानंतर काय होतं? तेव्हा ती म्हणाली की त्यानंतर नवरा एक मोठं लेक्चरही देतो की मला त्यांच्या आईवडिलांची खूप काळजी घ्यावी लागेल, त्यांची खूप सेवा करावी लागेल आणि त्यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करावं लागेल वगैरे वगैरे. मग मी म्हणालो, वा, तुला असं मोठं लेक्चर देण्याची काही गरज नाही. तुला सगळं माहीत आहे. तू इतक्या लहान वयातही खूप हुशार आहेस. हो, मी हुशार आहे. मला माझ्या सासरच्या लोकांना कसं सांभाळायचं हे सुद्धा माहीत आहे. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आणि मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. मग मी यावर मान हलवली आणि तिला म्हणू लागलो, ठीक आहे, तुला सगळं माहीत आहे, पण त्यानंतर काय होतं? तेव्हा ती म्हणाली की लाईट जातात आणि सकाळ होते. हे सगळं मी मालिकांमध्येच पाहिलं आहे. तिचं ऐकून मी मनातल्या मनात हसलो. मग तिचा हात धरून तिला माझ्याजवळ घेतलं. मी तिला ओढले आणि सांगू लागलो की लग्नाच्या रात्री अंधार झाल्यावर खरा खेळ सुरू होतो. मला तिला आणखी घाबरायचे होते, म्हणून मी माझ्या मजबूत हातांनी तिच्या संपूर्ण शरीरावरून हात फिरू लागलो. माझ्या हातांचा स्पर्श जाणवताच ती थोडी घाबरत होती. माझे ऐकून ती संकोचू लागली
मग मी तिला तिचे कपडे बदलायला सांगितले. माझी लाडकी बायको, मग मी तुला सर्व काही सांगेन. मी तिच्या गालाला हळूच चिमटा घेतला आणि म्हणालो. ती खूप घाबरली होती. मग मी कपाटातून एक नेट साडी काढली आणि तिला ती घालायला सांगितली. तिने ती साडी घेतली आणि वॉशरूममध्ये गेली. जेव्हा ती कपडे बदलून परत आली तेव्हा तिचा मेकअप पूर्णपणे निघून गेला होता आणि त्या सुंदर जाळीदार साडीमध्ये ती आणखीच सुंदर दिसत होती. त्या जाळीदार साडीमधून तिचं संपूर्ण शरीर दिसत होतं. मग तिने तिच्या मोकळ्या केसांच्या वेण्या घालायला सुरुवात केली. तेव्हा मी तिला म्हणालो की तू मोकळ्या केसांमध्ये खूप सुंदर दिसत आहेस. केस असेच मोकळे ठेव. तुझे मोकळे केस खूप छान दिसत आहेत. मग मी तिला उचलून पलंगावर आणले. त्यावेळी खोलीत मिट्ट अंधार होता. मी म्हणालो, मिस जान्हवी, तुम्ही आता तयार आहात का? कारण खरा खेळ आता सुरू होणार आहे. माझं ऐकून ती खूप घाबरली आणि म्हणाली, नाही, मला खूप भीती वाटत आहे. आणि तुम्ही आत्ताच इतके का घाबरलात? मी अजून काहीच केलेले नाही आणि तू आत्ताच इतकी घाबरलीस? जेव्हा मी तुझ्यासोबत ते सगळं करेन तेव्हा तुझं काय होईल? तेव्हा तुझं संपूर्ण जग गरगरल्यासारखं वाटेल. लग्न हा बाहुल्यांचा खेळ नाही. त्यात खूप काही सहन करावं लागतं एका मुलीला. मला तिला घाबरवायचं होतं. तिला आत्मविश्वास देण्याऐवजी मी तिला म्हणालो की मी लग्नाच्या नात्यामुळे खूप आनंदी आहे. मला तिला आणखी घाबरवायचे होते, जेणेकरून जान्हवी नावाची ती मुलगी तिच्या विवाहित जीवनाला इतकी घाबरेल की ती लग्न करू शकणार नाही. आणि मी माझ्या घरच्यांना हे सिद्ध करू शकेन की एकाच घरातून 2 बहिणींना आणणे हा त्यांचा चुकीचा निर्णय होता. ती खूप घाबरली होती. तिचा चेहरा लाल झाला होता. ती म्हणू लागली, नाही आशिष, लाईट बंद करायचे नाहीत. मी म्हणालो, हे कसे शक्य आहे जान्हवी? असं होणार नाही. मला माहीत नाही, मला लाईट बंद करावीच लागेल. शेवटी लाईट बंद करण्यामागची गोष्ट तुलाही माहीत असायला हवी. लग्नाच्या रात्री काय होतं? तुला लाईट बंद करायला, छान कपडे घालायला, दागिने घालायला, महागड्या भेटवस्तू द्यायला खूप आवडतात. हे सगळं दिसायला खूप छान वाटतं. पण खरं सत्य काहीतरी वेगळंच आहे आणि मी तुला आज त्याबद्दल सांगेन. मी बल्ब बंद केला आणि तिचा मनगट घट्ट पकडून तिला माझ्याजवळ ओढले. मी तिला मिठी मारून घट्ट आवळताच ती किंचाळली. ती पटकन माझ्यापासून मागे सरकली आणि तिनेही बल्ब चालू केला. ती म्हणू लागली की तिला तिच्या बहिणीकडे जायचं आहे. ती खूप घाबरली होती आणि रडू लागली होती. माझा हेतूही साध्य झाला होता. मला तिला घाबरवायचे होते. मी म्हणालो, चल, असा हट्ट करू नकोस. इथे झोप, नाही तर मी तुझ्यावर जबरदस्ती करेन. आता मी तुझ्याशी प्रेमाने बोलत आहे. आणि तिला माझ्या छातीशी घट्ट धरून ठेवले होते. ती पटकन उठून खोलीबाहेर गेली. तिने माझ्या मोठ्या भावाच्या दारावर जोरात टकटक केली. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. माझ्या भावाला लग्नाची खूप आवड होती आणि त्याच्या स्वार्थीपणाची त्याला चांगलीच अद्दल घडणार होती. राहुल भाऊ सोबतच माझ्या आईवडिलांच्या खोलीचे दारही उघडले. ती खोलीच्या दारात उभी राहिली. ती मोठ्याने रडत होती आणि म्हणाली, ताई, मला तुझ्यासोबत झोपायचे आहे. वहिनीच्या छातीला बिलगून ती मोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, ताई, मला तुझ्यासोबत झोपायचे आहे. राहुल भाऊचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. जान्हवीच्या रडण्याने माझी वहिनी अस्वस्थ झाली आणि तिने विचारले, तुला काय झाले? जान्हवी म्हणाली, मी आशिषच्या खोलीत झोपणार नाही. वहिनी तिला कारण विचारू लागली, पण ती सांगू शकली नाही. तिने काहीच सांगितले नाही. जान्हवी वहिनीच्या खोलीत गेली आणि पलंगावर बसली. माझी आई विचारू लागली, आशिष, हिला काय झाले? विधींच्या वेळी ती खूप आनंदी दिसत होती. मी म्हणालो, तुम्हाला लहान मुलींशी लग्न करायला खूप आवडायचं. आता बघा, तिचा हा बाळपणा बघा. मी तिचा हात धरताच ती आरडाओरडा करू लागली. आता तिला तूच सांभाळ. असं म्हणून मी माझ्या खोलीत आलो आणि पलंगावर आडवा झालो आणि सुटकेचा निश्वास टाकला. मला झोप लागण्यापूर्वीच माझा भाऊ राहुल रागाने उशी घेऊन माझ्या खोलीत आला. त्याने उशी पलंगावर फेकली आणि तो खाली बसला. जेव्हा मी वळून त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला, तू तुझ्या बायकोवर हलक्या हाताने हात फिरवू शकला नाहीस? मी म्हणालो, दादा, मी फक्त तिचा हात धरला होता.
आता मी तिचा हात का धरणार नाही? मला कसं कळणार होतं की ती असा गोंधळ घालेल? तो म्हणू लागला, तुझ्यामुळे माझी रात्र काळवंडली. मी म्हणालो, मी काय केलंय? माझी काय चूक आहे? अरे, जेव्हा तुम्ही 15 वर्षाच्या मुलीला माझ्या खोलीत पाठवता तेव्हा हे सगळं होणारच. त्या मुलीला कवडी मोलची अक्कल नाही. ती फक्त लग्नामध्ये महागड्या भेटवस्तू मिळवण्यासाठी लग्न करत होती. तुला भेटायला मी नवीन कपडे घालीन. लग्न म्हणजे काय याबद्दल तिला किंचितही माहीत नव्हती. रात्र केवळ तुझ्यासाठीच नाही तर माझ्यासाठीही काळोखी झाली आहे. तर तू शांतपणे झोप असं म्हणून मी लाईट बंद करून झोपायला गेलो. पण माझ्या भावाला कदाचित झोप येत नव्हती. माझा भाऊ एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होता. मी म्हणालो, दादा कृपया शांतपणे झोप आणि मलाही झोपू दे. तो म्हणाला, मला झोप येत नाही. तू उद्धट माणूस, तुझ्या बायकोला अजिबात वेळ देऊ शकला नाहीस, नाहीतर माझ्या रात्री अंधारमय झाल्या नसत्या. मी मनातल्या मनात म्हणालो, हेच तुझ्यासोबत व्हायला पाहिजे. तू स्वतःच लग्न केलंस आणि माझंही लग्न लावून दिलंस. मी रडत म्हणालो होतो, दादा माझ्यासाठी आईशी बोल. मला आता लग्न करायचं नाही. पण नाही, मला आता मजा येते. जेव्हा मला लग्नाची रात्र माझ्या बायकोशिवाय घालवावी लागते तेव्हा ते खूप चांगलं असतं. ही तर फक्त सुरुवात आहे. बघ मी त्या निरागस मुलीला किती घाबरवतो. ती रोज तुझ्या खोलीत येऊन झोपेल आणि तू इथे माझ्या खोलीत. मी मनाशी निश्चय केला होता की मी माझ्या आईवडिलांना चुकीचं सिद्ध करून दाखवेन की बालपणामध्ये लग्न कधीच करून द्यावा नाही आणि माझ्या या वागण्यामुळे पुढच्या 7 पिढ्यांपर्यंत कोणीही चूक करणार नाही. सध्यापुरतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वा वहिनी आणि जान्हवी दोघीही एकत्र खोलीतून बाहेर आल्या. मम्मीने नाश्ता तयार करून ठेवला होता. माझा भाऊ खूप चिडलेला होता. तो सारखा पूर्वा वहिनीकडे बघत होता. ती बिचारी मुलगी चोरून बघत होती, जणू काही विचारत होती की माझा काय दोष आहे. जेव्हा जेव्हा जान्हवी मला बघायची तेव्हा मी तिच्याकडे एकटक बघू लागायचो आणि ती पटकन घाबरून खाली मान घालायची. मला तिच्या मनात भीती निर्माण करायची होती, जेणेकरून ती माझ्या जवळ येणार नाही आणि माझ्या खोलीत येण्याचा प्रयत्नही करणार नाही. माझ्या मनात खूप आनंद होत होता आणि मला या विचाराने हायस वाटत होतं की आता ही मुलगी माझ्या खोलीत येणार नाही. ती दिवसभर वहिनीच्या खोलीतच राहिली आणि माझा भाऊ दिवसभर भाजलेल्या पायांच्या मांजरासारखा अंगणात फिरत होता. त्यालाही त्याच्या बायकोसोबत 2 तास घालवायला मिळाले नाही. पण मी खूप आनंदी होतो आणि माझ्या खोलीत आनंदाने फिरत होतो. आज लग्नाचा 6वा दिवस होता. माझे सासरचे लोक आमच्या घरी आले होते. आज राहुल भाऊ छान तयार होऊन बसले होते. त्यांना पाहून मला हसू आवरता आले नाही. जान्हवी माझ्या शेजारी बसली होती. मी तिचा हात पकडून जोरात दाबला आणि तिच्या कानाजवळ जाऊन म्हणालो, आता तू तुझ्या आईकडे जात आहेस, पण आलीस तर कुठे जाणार? असे अनेक दिवस गेले. आज आम्ही दोघे भाऊ आमच्या बायकांना आणायला सासरच्या घरी गेलो. परत आल्यावर मी जान्हवीला पुन्हा धमकी दिली. आज काय करणार आहेस? किती वेळ मला टाळणार आहेस? तुला माझ्याच खोलीत यावं लागेल. आणि आज तू तशीही खूप गोंडस दिसत आहेस. आज मी तुझी खरंच चिरफाड करून टाकेन. पण आज ती अगदी शांत आणि गप्प बसली होती. आता तिची खोडकरपणा त्या एका रात्रीतच संपला होता. ती वारंवार माझा हात सोडण्याचा प्रयत्न करत होती. थोड्या वेळाने मी तिचा हात सोडला. आता आम्ही घरी पोहोचलो होतो आणि भावाने वहिनीला स्पष्टपणे सांगितले होते की आज कोणीही तुझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला किंवा तोडला तरी तू दरवाजा उघडायचा नाहीस. म्हणून ती जान्हवीला समजवण्याचा प्रयत्न करत होती की बघ, असं करू नकोस. पण ती अंगणात बहिणीचे दोन्ही हात धरून बसली होती. ती म्हणू लागली की मला त्याच्या खोलीत जायचं नाही. मला त्याची खूप भीती वाटते. वहिनी तिला समजावू लागली की असं काही होत नाही. तो तुझ्यावर प्रेम करतो. तो तुला काहीही बोलणार नाही. ती म्हणू लागली की त्याने माझ्यासोबत काय काय केलं आहे मला माहीत नाही. वहिनी तिला पडद्याआड सगळं काही समजावून सांगत होती. नवरा बायको लग्नाच्या बंधनात एकत्र आले आहेत म्हणजे ते एक शरीर आणि एक आत्मा आहेत. घाबरायची किंवा खोलीतून पळून जायची काही गरज नाही. तरीही जान्हवी आपल्या हट्टीपणावर ठाम होती. मी जाणार नाही.
मला लग्न करायचं नाही. कृपया मला बाबांच्या घरी पाठवा. मी तिथेच राहीन. बघ, हे सगळं आता होऊ शकत नाही. बघ, त्यावेळी तुझा काही आक्षेप नव्हता. तू म्हणाली होतीस की हो, लग्नाला तुझा काही आक्षेप नाही. ती म्हणू लागली, लग्नात असं होतं हे मला कसं कळणार? मला माहीत नाही. मी जाणार नाही आशिषच्या खोलीत. राहुल भाऊ आपल्या खोलीच्या दाराजवळ हात जोडून उभे होते. वहिनीकडे एकटक बघत होते आणि ती चोरून नजर टाकत जान्हवीच्या तावडीतून आपला हात सोडण्याचा वारंवार प्रयत्न करत होती. ती तिला समजावत होती, आशिष तुला काही बोलणार नाही. थोडी अक्कल दाखव. हा काय पोरकटपणा आहे. जान्हवी, जरा शहाणी हो. असं होत नाही. पण ती रडू लागली आणि म्हणाली, नाही ताई, कृपया मला घरी सोडा. त्यावेळी मी माझ्या खोलीत नव्हते. दरवाजा उघडा होता, पण आतून सगळं दृश्य दिसत होतं. वहिनीने मोठ्या मुश्किलने तिची समजूत घातली आणि तिला माझ्या खोलीत आणले. पण ती खोलीत येत नव्हती. ती बाहेर सोफ्यावर बसून बोटं जोडून उभी होती. ती इतकी घाबरली होती की खोलीत आली तरी आपला जीव जाईल असं तिला वाटत होतं. हे पाहून मला खूप आनंद झाला आणि मी हसतही होते. पण ती इतकी घाबरेल हे मला माहीत नव्हतं. ती शांतपणे खोलीत आली. माझ्याशी न बोलता तिने कपाट उघडले. तिने खोलीचा दरवाजासुद्धा बंद केला नाही. तिने कपाटातून तिचा एक कपडा काढला आणि वॉशरूममध्ये गेली. मी तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होतो. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा ती अगदी साधी होती. मग तिने हळूच तिची उशी आणि चादर उचलली आणि बाहेर जाऊ लागली. मी तिला विचारले, कुठे चाललीस? ती म्हणाली, मी बाहेर हॉलमध्ये झोपणार आहे. ठीक आहे, हा लाईट बंद कर, दार लावून घे आणि जा. ती पटकन तयार झाली. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. ती मला काहीच बोलली नाही. तिचा बहुतेक वेळ तिच्या वहिनीसोबत किंवा माझ्या आईसोबत जायचा. ती त्यांच्यासोबत बसून गप्पा मारायची, हसायची आणि खिदळायची. पण मी ऑफिसमधून आलो की मला पाहून ती घाबरून जायची. कदाचित माझ्या वहिनीने सगळी घराची जबाबदारी घेतली असेल, पण ती राणीसारखी होती. ती घरातलं कोणतंही काम करत नसे. तिचं एकच काम होतं, माझ्या आईसोबत बसून गप्पा मारणे, हसणे आणि विनोद सांगणे. माझ्या वडिलांनाही तिच्या संगतीत खूप आनंद वाटायचा. जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा ती हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन आरामात झोपायची. मग सकाळी सगळे उठायच्या आधी ती माझ्या खोलीत यायची आणि उशी फेकून द्यायची. पण ती खोलीत आत आली नाही असे 2 महिने गेले. आई म्हणाली की आधी राहुल आणि पूर्वा हनीमूनला जाईल आणि ते परत आल्यावर आशिष आणि जान्हवीला पाठवले जाईल. भाऊ आणि वहिनी खूप आनंदी होते. जान्हवी खूप दुःखी होती. ती म्हणू लागली, ताई, तुम्ही आता का जात आहात? मलाही तुमच्यासोबत घेऊन जा. मी सुद्धा तुमच्या दोघांसोबत बाहेर येईन. मला आशिषसोबत जायचे नाही. पूर्वा वहिनी तिला समजावून सांगून निघून गेली. आता असे झाले की ती राहुल भाऊच्या खोलीत जाऊन झोपायची. पण मला काहीतरी होऊ लागले. सध्या ती माझी पत्नी होती. सुरुवातीला बाबा आणि भावाच्या जबरदस्तीच्या लग्नामुळे मी हे सर्व केले होते. पण आता माझ्या मनाला वाटत होते की तिने माझ्या खोलीत येऊन माझ्याशी बोलावे. आता माझ्या स्वतःच्या भावना उफाळून येत होत्या, ज्या मला त्रास देऊ लागल्या होत्या. पण ज्या प्रकारे मी तिला घाबरवले होते, ती मला पाहून घाबरत असे. काही वेळासाठी मला झोप लागत नव्हती. मला वाटले की मी माझ्या वागणुकीबद्दल जान्हवीची माफी मागावी. मी तिला माझ्या खोलीत आणून तिच्या लायकीचं सगळं प्रेम द्यायला हवं होतं. मी असा तिच्यापासून किती काळ दूर राहू शकणार होतो? अखेर जे व्हायचं होतं ते होऊन गेलं होतं. मग मी माझ्या खोलीतून बाहेर आलो. मी राहुल भाऊच्या खोलीचं कुलूप फिरवलं आणि दार उघडं होतं. मी दारावर हलकेच टकटक केली, पण जान्हवीने आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. म्हणून मी खिडकी थोडी उघडली. ती अंथरुणावर गाढ झोपली होती. तिच्या केसांच्या बटा हवेत उडत होत्या आणि तिच्या चेहऱ्यावर विखुरल्या होत्या, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुललेलं होतं. कदाचित माझा दृष्टिकोन बदलू लागला होता. मी विचार केला, आता पुरे झाले. मी माझा राग आता संपवला पाहिजे.
मलाही माझे वैवाहिक जीवन राहुल भाऊ सारखेच जगायचे होते. राहुल भाऊला जाऊन 8 दिवस झाले होते आणि ते 2 दिवसांनी परत येणार होते. मग मला जान्हवीसोबत जावे लागणार होते. त्याआधी मला जान्हवीशी मैत्री करायची होती. मी जान्हवीला हळूच हाक मारली, पण ती गाढ झोपेत होती. खोलीची खिडकी इतकी मोठी नव्हती की मी आत जाऊन तिला उठवू शकेन, म्हणून मी खिडकीच्या काचेवर टकटक करून तिला उठायला लागलो. माझा आवाज माझ्या आई वडिलांच्या खोलीपर्यंत जाईल याचीही मला भीती वाटत होती. तिला जाग आली. तिने मोठ्या मुश्किलने डोळे उघडले. ती खिडकीजवळ आली आणि तिथे येऊन तिने विचारले, काय झाले? मी म्हणालो, तू रोज हा तमाशा का करतेस? चुपचाप खोलीत ये. पण हे ऐकून ती पुन्हा घाबरू लागली आणि म्हणाली, मला यायचं नाही, मी इथे ठीक आहे. मी म्हणालो, जान्हवी, ठीक आहे, मला माफ कर. मी आता तुझ्याशी गैरवर्तन करणार नाही. फक्त माझ्यासोबत माझ्या खोलीत चल. पण तिने मान हलवायला सुरुवात केली आणि नाही म्हणाली. आता मी माझ्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातला होता. मी खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून झोपायचो. आता तिला माझ्यासोबत टेबलावर बसून जेवण करावे लागत होते. आई आणि बाबा समोर बसले होते. ती जेवायला बसली की मी तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसायचो. तेव्हा माझा भाऊ आणि वहिनी तिथे असायचे, तेव्हा ती त्यांच्यासोबत बसायची. मी तिला माझ्या ताटात भात वाढायला सांगितले. तिने माझ्या ताटात भात वाढला. मी माझा पाय तिच्या पायावर ठेवला. तिने मला जोरात चावा घेतला. ती किंचाळली आणि बाकीचे सगळेही माझ्याकडे पाहू लागले. मी सुद्धा तिच्याकडे पाहिले. ती तिचा पाय माझ्या पायाखालून काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ती अशी ओरडत असूनही मी माझा पाय काढला नाही आणि रागाने तो दाबू लागलो. ती तिचा पाय मागे घ्यायची आणि मग मी तिच्या पायापर्यंत पोहोचवायचो. ती इतकी घाबरली होती की तिने नीट जेवणही केले नव्हते. वहिनी गेल्यापासून सगळी कामं तिच्यावरच पडली होती. ती आईला सांगून जेवण बनवायची आणि तेही अगदी व्यवस्थित. रात्री जेव्हा सगळे अंगणात होते तेव्हा ती स्वयंपाकघरात भांडी घासत होती. मी हळूच स्वयंपाकघरात आलो. फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली, ग्लासात ओतून प्यायला सुरुवात केली. ती भांडी घासण्यात व्यस्त होती. पाणी प्यायल्यावर मी तिच्या अगदी मागे उभा राहिलो आणि तिला मागून मिठीत घेतले. ती घाबरून मागे सरकली. मी माझ्या हातांनी तिचे तोंड दाबले आणि तिला मिठीत घेतले. ती मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करत जोरजोरात उड्या मारत होती. पण मी माझे डोके तिच्या खांद्यावर ठेवले होते. मी म्हणालो, तू माझ्यापासून इतकी का दूर पळत आहेस? मी तुझा नवरा आहे. आशिष, कृपया मला सोड. मी म्हणालो, आज नम्रपणे माझ्या खोलीत ये. तसेही वहिनी आणि भाऊ उद्या परत येत आहेत. मग तुला माझ्यासोबत हनीमूनला यावे लागेल. जान्हवी म्हणाली, तू काय करणार आहेस? आज माझ्या खोलीत नाही आलीस तर उद्या यावं लागेल. लक्षात ठेव, मी तुझा बदला घेईन. मला माहीत नाही मी तिच्याशी नेहमी इतक्या उद्धटपणे का बोलायचो. मला हे बोलावंच लागलं आणि ती ओरडायला लागली. मी पटकन तिला सोडून निघून गेलो. आई आणि बाबा दोघेही स्वयंपाकघरात आले आणि काय झालं असं विचारलं. ती म्हणाली, तिथे पाल होती. आईने विचारलं, कुठे होती? ती म्हणाली, कुठे गेली माहीत नाही. माझ्या लक्षात आलं की तिने हे सगळं माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी केलं होतं. दुसऱ्या दिवशी वहिनी आणि भाऊ आले होते. आमच्या लग्नाला 2 महिने झाले होते, पण कुमारी जान्हवी माझ्या नियंत्रणाबाहेर गेली होती. सगळे झोपल्यावर ती हॉलमध्ये उशी घेऊन आडवी व्हायची. मग मी खोलीतून बाहेर आलो आणि तिचा मनगट पकडला. मी म्हणालो, नीटपणे खोलीत ये. ती म्हणाली, मी जाणार नाही. तुम्ही जबरदस्ती केली तर मी ओरडायला लागेल. मी म्हणालो, ठीक आहे, आनंदाने ओरड. असे म्हणत मी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला जबरदस्तीने खोलीत उचलून आणले व लाईट बंद केला. मी तिला पलंगावर आणलेच होते तेवढ्यात मला राहुल भाऊचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला आणि ते आईच्या दारावर टकटक करत होते. जेव्हा आईने दरवाजा उघडला तेव्हा ते म्हणाले, पूर्वाची तब्येत खूप बिघडली आहे. आई येऊन बघ, तिला काय झाले आहे. परिस्थिती अशी होती की मला जान्हवीला सोडून जावे लागले. ती सुद्धा पटकन खोलीतून बाहेर पडली. वहिनीची उलटी थांबत नव्हती आणि तिची प्रकृती खूपच खालावत होती.
माझ्या आईने जान्हवीला लिंबू सरबत बनवून आणायला सांगितले. तिने लिंबू सरबत बनवून वहिनीला प्यायला दिले आणि मग तिला डॉक्टरकडे नेले. मग मला कळलं की वहिनी गरोदर आहे. पण डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं होतं. ही चांगली बातमी होती, त्यामुळे मी काका होणार या विचाराने मलाही आनंद झाला होता. पण आता आमचा हनीमून रद्द झाला, कारण सगळ्या कामांची जबाबदारी जान्हवीवर पडली होती. ती वहिनीच्या खोलीत जेवण घेऊन जायची आणि तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिची काळजी घ्यायची. ती दिवसभर घरात गोंधळलेली असायची. आता मला तिची कीव येऊ लागली. इतक्या लहान वयात तिच्यावर एवढी मोठी जबाबदारी आली होती. त्यात भर म्हणजे माझं तिच्याशी वागणंही चांगलं नव्हतं. मला स्वतःचीच कीव येऊ लागली. ती बिचारी खूप दमायची. मग तिला सोफ्यावर झोपावं लागायचं. एके दिवशी मी तिला म्हणालो, "बघ, मी तुला काही बोलणार नाही, तुला स्पर्शही करणार नाही, पण तू आरामात बसून झोप. मी तुला काही बोलणार नाही." ती म्हणू लागली की तुम्ही लाईट बंद करणार नाही. मी म्हणालो, मी लाईट बंद करणार नाही. त्यानंतर मी तिला स्वयंपाकघरातल्या कामातही मदत करू लागलो. एके दिवशी मी तिला विचारलं, "तू माझी मैत्रीण होशील का?" ती म्हणाली, "नाही, मला तुझी मैत्रीण व्हायचं नाही. तू चांगला माणूस नाहीस." मी म्हणालो, "का नाही? मी चांगला माणूस नाही? आता तर मी तुला मदतसुद्धा करतो." ती म्हणाली, "मी करते, पण तरीही मला तुझी भीती वाटते." मी म्हणालो, "बघ, आता तुला माझी भीती वाटणार नाही. मी तुझा मित्र होईन." त्यावर ती म्हणाली, "तू माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाहीस किंवा माझ्याशी गैरवर्तन करणार नाहीस." त्या दिवशी तू जे केलंस ते ऐकून माझा श्वासच थांबला. मी म्हणालो, "आता मी तुला स्पर्शसुद्धा करणार नाही. तू फक्त माझी मैत्रीण हो." ती म्हणाली, "तू माझ्या जवळ येणार नाहीस." मी म्हणालो, "नाही, जोपर्यंत तुला नको असेल तोपर्यंत मी जवळ येणार नाही." माझं म्हणणं तिला पटलं. आता ती माझ्याशी बोलायला लागली. ती खूप विनोद करायची. आम्ही खूप मजा-मस्ती करायचो. रात्री जेव्हा मी कामाने थकून जायचो, तेव्हा मी तिला माझ्या मोटारसायकलवरून बाहेर घेऊन जायचो. तिला समोसे खाऊ घालायचो. तिला समोसे खूप आवडायचे आणि परत आणायचो. ती खूप चांगली मुलगी होती. मी आता हे मान्य केलं होते की नकळतपणे माझ्याकडून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडले होते. 9 महिने उलटून गेले होते. वहिनीला एकदा खूप वेदना झाल्या. आईची तब्येत बरी नव्हती, म्हणून मला आणि जान्हवीला भाऊ आणि वहिनीसोबत जावे लागले. मुलगा होणार की मुलगी, काय होईल हे पाहण्यासाठी आम्ही दोघेही आतुरतेने वाट पाहत होतो. पण डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी आम्हाला ही बातमी सांगितली. ते म्हणाले, "श्री राहुल, तुम्हाला मुलगा झाला आहे." ही बातमी ऐकताच राहुलच्या आनंदाला पारावर उरला नाही. पूर्वालाही सुखरूप पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण पसरलं. सर्वांनी बाळाचं मनापासून स्वागत केलं. राहुल आणि पूर्वाच्या मुलाच्या जन्मानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. पण जान्हवीच्या मनात मात्र एकच इच्छा होती. ती अनेकदा त्या छोट्या बाळाला मांडीवर घेऊन खेळायची आणि मनोमत विचार करायची, "मलाही असंच एक बाळ हवं." एक रात्री ती आशिषला हळू आवाजात म्हणाली, "मला एक बाळ हवं आहे." तो शब्द ऐकताच आशिष हळूच हसला आणि म्हणाला की लाईट बंद केल्याशिवाय आपल्याला बाळ होणार नाही. तिला पण ते समजलं आणि ती हलकसं हसली आणि जाऊन तिने लाईट बंद केला आणि आशिष जवळ जाऊन झोपली. आशिष पण खूप खुश झाला. दोघांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने खूप प्रेम केले. त्या दिवसानंतर दोघांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात आणखी प्रेमाने केली. काही महिन्यांनी त्यांच्या घरीही आनंदाची बातमी आली. डॉक्टरांनी हसत सांगितलं, "अभिनंदन, तुम्हाला गोंडस मुलगी झाली आहे." ही बातमी ऐकताच आशिष आणि जान्हवीच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी आपल्या छोट्याशा परीला मिठीत घेतलं आणि देवाचे आभार मानले. आता राहुल, पूर्वा आपल्या मुलासोबत आणि आशिष, जान्हवी आपल्या गोंडस मुलीसोबत आनंदाने संसार करू लागले. दोन्ही कुटुंबे प्रेम, विश्वास आणि आपुलकीने एकत्र राहू लागले. भूतकाळातील सर्व दुःख मागे पडले आणि त्यांच्या आयुष्यात कायमचा आनंद नांदू लागला. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि रंजक कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.